नमस्कार, मी डॉक्टर संदीप आडके, अस्थिरोग तज्ञ, सोलापूर। आज किल्लारी लातूर जिल्ह्यातील जे एक ठिकाण आहे, जिथे जवळपास 28 वर्षापूर्वी 30 सप्टेंबर 1993 रोजी जो भारतातील सर्वात मोठा भूकंप झालेला आहे, त्याला आज 28 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आणि 28 वर्ष ह्या एवढ्या मोठ्या आपत्तीला या ठिकाणी होऊन सुद्धा आज आपण दररोज सगळ्या मीडियामधनं बघतो किंवा अनुभवतो की आपत्ती व्यवस्थापनाची आज आपल्या शहरामध्ये, गावामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रात किंवा संपूर्ण देशामध्ये काय परिस्थिती आहे। त्या अनुषंगानेच मी पुन्हा 30-28 वर्ष मागे जाऊन ह्या भूकंपामध्ये अस्थिरोग तज्ञ म्हणून मी आणि माझ्या ज्या सहकाऱ्यांनी सोलापूरच्या अतिशय मोलाचं काम केलेलं आहे, तर त्या बाबतीत माझे काही अनुभव मुद्दामून शेअर करतोय की 30 सप्टेंबर 1993 साली सोलापूरच्या जवळच लातूर जिल्हा आहे, तिथं किल्लारी हे अतिशय छोटंसं खेडेगाव आहे। तिथं सकाळी 3:56 अतिशय मोठा 6.2 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला। आणि पहाटेची वेळ असल्यामुळं जवळपास सगळेच जण झोपेत होते, त्याच्यामुळं आणि तिथली घरं दगडाची होती, ती अंगावर पडल्यामुळं वित्तहानी ही आणि जीवितहानी ही फार मोठ्या प्रमाणात झाली। जवळपास आजूबाजूच्या लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 52 छोटी मोठी गावं ह्याच्या चपेटामध्ये आली आणि 30,000 लोक इंज्युअर झाले आणि जवळपास 10,000 डेथ झाल्या। पण सकाळीच मी ऑन ड्युटी होतो सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये। मी ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट युनिट 2 मध्ये मी सेवा बजावत असताना माझ्या ज्युनियर्सनी सांगितलं की काही इंज्युअर्ड लोक आलेले आहेत, पेशंट्स। मग मी कॅज्युअल्टीमध्ये गेल्यानंतर बघितलं की 7-8 पेशंटचा ग्रुप होता। बऱ्याच मोठ्या प्रमाणात इंजुरी, हातपाय तुटलेले होते, पण त्यांना काही भांबावलेले असल्यामुळे काही सांगता आलं नाही। आणि आम्ही त्यांना ट्रीट करता करता बघत होतो की दर 5 मिनिटांना 10 मिनिटांना एसटी, ट्रक जे काही वाहन मिळालं त्याच्यातनं 10-10, 5-5, 20-20 लोकांचे जाती यायला लागले। मग नंतर त्यातल्या काही लोकांनी सांगितलं की हा भूकंप झालेला आहे, हे जवळच्या भूकंप झालेल्या लातूर जिल्ह्यातनं हे पेशंट येत आहेत। मग मी माझ्या युनिट इंचार्ज डॉक्टर के.पी. डागा यांना त्वरित बोलवून घेतलं आणि आमच्या युनिटमधले 10 रेसिडेंट आणि माझ्या दुसऱ्या युनिटमधले डॉक्टर V.M. अय्यर यांच्या युनिटमधले 10 रेसिडेंट असे 20 जण आणि 4 कन्सल्टंट यांनी एक प्लॅन तयार केला। त्यावेळेचे डीन आणि जे काही प्रशासकीय सिव्हिलमधले लोक होते त्यांनी मदत केली। सगळ्या स्टाफ, पॅरामेडिकल्स, सिस्टर्स आणि सगळ्या डिपार्टमेंटच्या डॉक्टरांनी आम्हाला त्यामध्ये अतिशय भरीव मदत केली। आणि जवळपास कुठलीही पूर्व सूचना न देता फक्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका दिवसात 460 रुग्ण संध्याकाळपर्यंत ॲडमिट झाले। त्यामध्ये 229 मेल आणि 231 फिमेल्स होत्या आणि त्याच्यामध्ये जवळपास 24 डेथ झाल्या। पण हे एवढी सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आम्ही त्वरित एक ॲक्शन प्लॅन तयार केला। आम्हाला आमच्यापैकी कुणालाच आपत्ती व्यवस्थापनाचा काही अनुभव नसताना सुद्धा पोलिसांना आम्ही कळवलं। पोलिसांनी एक लगेच इमर्जन्सी बूथ तयार केलं। BSNLच्या लोकांनी काही लँडलाईन्स दिल्या आणि तिथून इमर्जन्सी सर्व्हिसेस आणि आपत्ती व्यवस्थापनाचं मॅनेजमेंट त्यांनी चालू केलं। सोलापुरातील आणि आजूबाजूच्या NGOs तिथं आल्या। त्यामध्ये आवर्जून मला सोलापूरचे दिव्यकांत गांधी यांचं नाव घ्यावं लागेल की त्यांनी इमिजिएटली येऊन आम्हाला आणि इथल्या ह्या रुग्णांना रक्त, खाणं, पिणं ह्याच्या सगळ्या सोयी दिल्या। आणि अशा बऱ्याचशा NGOनी खूप भरीव कामगिरी केली आणि आम्ही सुद्धा त्वरित कामाला लागलो सगळेजण। आणि जवळपासचे आमचे लातूर किंवा कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणावरून जे सोलापुरातून शिकून गेलेले डॉक्टर्स होते, तर ते त्वरित आले दुसऱ्या दिवसापर्यंत आणि आमच्या मदतीमध्ये त्यांनी हातभार लावला। तर आता कुठलीही पूर्वसूचना नसताना 460 पेशंट एका दिवसात आम्ही दाखलच केले नाही, तर त्या दिवशी संध्याकाळी 9 वाजता आमची पहिली इमर्जन्सी सर्जरी चालू झाली आणि 10 दिवसामध्ये जवळपास 750 ऑर्थोपेडिक आणि बाकीच्या सर्जरी आम्ही अतिशय व्यवस्थितपणे पार पाडल्या। याच्यामध्ये माझ्याबरोबरच माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा, माझ्या गुरुजनांचा आणि सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलचाच नव्हे तर सोलापुरात वाडिया नावाचा अतिशय म्हणजे जवळपास एक 80-85 वर्ष जुनं चॅरिटेबल हॉस्पिटल आहे, त्यांनी फार मोठ्या मोलाचा हातभार लावला। नवीनच तयार झालेलं अश्विनी सहकारी रुग्णालय असेल किंवा चिडगुपकर हॉस्पिटल हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे मोठं, त्यांनी आणि रेल्वे हॉस्पिटल अशा बऱ्याचशा छोट्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये सुद्धा पेशंट दाखल झाले
आणि प्रत्येकाने अत्यंत व्यवस्थितपणे सेवाभावी वृत्तीने ह्या पेशंटच्या रुग्णांची सेवा केली. मला सांगायला अभिमान वाटतो की आज आपण कोरोनाच्या पॅन्डेमिकमध्ये गेले 1.5-2 वर्ष बघतोय की दररोज सगळ्या मीडियामध्ये न्यूजमध्ये आपण फक्त डेथ आणि पेशंटच्या बाबतीतला भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार प्रशासनाचा ह्याच न्यूज ऐकतोय. मेडिकल फील्ड बाबतीत फार क्वचित काही चांगल्या गोष्टी आपण ऐकतोय किंवा अनुभवलेल्या असतील. पण त्या काळामध्ये 1993 सालचा हा जो भूकंप आहे, कुणालाही न सांगता त्यांनी दस्तक दिली असताना सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात जे आम्ही काम केलं त्याचा पूर्ण गौरव हा सर्व भारतानेच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला गौरवण्यात आलं. त्याच्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे किंवा कारण असेल तर ते म्हणजे त्याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये एकही रुपयाचा भ्रष्टाचार झाला नाही. आणि आम्ही जे अतिशय माणुसकीने सगळ्या लोकांनी आम्हाला मदत केली आणि काम केलं त्याचं ह्या युद्धाला आम्ही तोंड दिलंच नाही तर ते युद्ध आम्ही जिंकून दाखवलं. आणि आज सुद्धा आपण जर बघायला गेलो तर आता 2-3 दिवसापूर्वी जे महाराष्ट्रात मराठवाड्यात वगैरे जे गुलाब चक्रीवादळाने थैमान घालून हजारो कोटीचं नुकसान केलं, लोकांचे जीव गेले, त्याच्यामध्ये शेतं आडवी झालेली आहेत, इतकी वित्त आणि प्राणहानी होऊन सुद्धा प्रशासनाला त्याची काहीही पूर्वसूचना नाही. आज आपण दररोजच सगळीकडे बघतोय की त्याच्या आधी 1-1.5 महिन्यापूर्वी हीच परिस्थिती आपल्या चिपळूणसारख्या ठिकाणी होती. तर हे ज्या काही नैसर्गिक आपत्ती आहेत त्या तरी वर्षानुवर्ष येतच राहणार आहेत. पण आपण आज 28 वर्ष या भूकंपाच्या निमित्ताने त्याच्या व्यवस्थापनात आम्ही 28 वर्षापूर्वी एवढं नावलौकिक सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात आम्ही कमवलेलं असताना आज आपण कुठं आहोत. मला सांगायला अतिशय लाज वाटते की जे 50 फुटावर सिव्हिल हॉस्पिटल आहे, आज मी आत्ता इथं माझं हॉस्पिटलमधनं बोलतोय, फक्त 50 फुटावर सिव्हिल हॉस्पिटल आहे जिथं मी शिकलो, माझं खानदान शिकलं आणि जिथं ही कामगिरी केली नावलौकिक कमवला. करोनाच्या पिरियडमध्ये येथील प्रशासनाला शुद्ध सुद्धा नाही की एवढं मोठं काम आम्ही 28 वर्षापूर्वी आपत्ती व्यवस्थापनाचं केलेलं आहे. सोलापूरच नाही तर महाराष्ट्रामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा प्लॅनच नाही आहे. एखादी आपत्ती उद्भवली तर कुणाला कॉन्टॅक्ट करावं, त्याचं कसं ट्रायज करावं, कसं प्लॅन करावा ह्याच्याबद्दल काहीही कल्पना कुणालाही नाही आहे. याची फार मोठी खंत मला वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इतक्या 750 सर्जरीज आम्ही केल्या, आम्हाला सुरुवातीला काहीच 1 रुपयाची मदत कोणी दिली नाही किंवा जवळपास 15 दिवस इथं कुठलाही सिव्हिल हॉस्पिटल सोडलं तर त्याच्या बाहेरचा कुठलाही प्रशासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी कुठल्याही लेवलचा सिव्हिलमध्ये आलेला नाही. त्याने आम्ही कसं राहतोय, कसं सर्जरी करतोय किंवा ह्या पेशंटची काय व्यवस्था आहे ह्याच्याबद्दल काडी मात्र कोणी विचारपूस केली नाही. ही मात्र अत्यंत खेदाची गोष्ट होती. आणि याच्यामध्ये आम्ही जीव ओतून NGOजने आणि बाकीच्या लोकांनी इतकं काम केलं भरीव की ह्याच्या व्यवस्थापनामध्ये 5व्या दिवशीच इथं ह्याचं पुढचं ह्यांचं कसं पुनर्वसन करायचं ह्याच्यासाठी बऱ्याचशा NGOजनी पैसे दिले आणि त्यांचं पुनर्वसनाचं काम लोकल लेवलवर चालू झालं. इथं 10 दिवसात आम्ही 750 सर्जरीज केल्या. आणि सांगलीवरनं मला अजूनही आठवतं की DJ आरवाडे म्हणून आमचे तिथले ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, तर ते सुद्धा आले. आणि त्यांचं एक उदाहरण दाखल मी सांगतो की रात्री ते 10 वाजता आले आणि पहाटे 5 वाजेपर्यंत त्यांनी 2 स्पाईनच्या अतिशय अवघड सर्जरी सोलापूरच्या हॉस्पिटलमध्ये, जिथं AC सुद्धा त्या काळी नव्हता आमच्याकडं चालू, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी 2 अतिशय चांगल्या स्पाईनच्या सर्जरी रात्रीच केल्या. हे एक उदाहरण आहे की आम्हीच नाही की अशा सगळ्या लोकांनी जीव ओतून आपले इन्स्ट्रुमेंट आणले, आपले कामगार आणले, पॅरामेडिकल स्टाफ सगळ्यांनी मदत केली म्हणून हे युद्ध आम्ही जिंकू शकलो. आणि आज त्याचा मला अतिशय, आणि मी ह्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बोलतोय की हे ज्या कामामध्ये सगळ्यांनी आम्हाला मदत केली, पोलीस असेल, प्रशासन असेल, ST असेल, इथल्या मीडिया असेल, या सगळ्यांनी अतिशय भरीव काम केलं. ब्लड, खाणं पिणं, फार्मा कंपन्यांनी, इम्प्लांट कंपन्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात आम्हाला डोनेशन्स दिले. पण त्या काळी अजून एक अतिशय वाईट गोष्ट झाली, मी आत्ता सांगितली की 15 दिवसानंतर इथले पुढारी किंवा इथले प्रशासनातले अधिकारी किंवा काही सिनेसृष्टीतले लोक काही मदत करण्यासाठी म्हणून यायला लागले आणि त्यांची स्टंटबाजी चालू झाली. खरं तर हे काम सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलने आणि आम्ही केलेलं आहे. आणि त्याला अतिशय दुसरी अजून एक गोष्ट की ती कुठल्याही पद्धतीत त्याचा कुठला गौरव तर सोडा, एक साधं सर्टिफिकेट गव्हर्नमेंटने आजपर्यंत आम्हाला दिलं नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करून. त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, पण हे अतिशय सुंदर पद्धतीने आम्ही नियोजनबद्ध काम केल्यामुळं आम्ही त्याच्यात सक्सेस झालो. आणि आज
15 दिवसानंतर जर्मनीवरून डॉक्टरांची मोठी टीम आली होती इथं की मदत करण्यासाठी, पण त्यांनी बघितलं एकूण एक ऑपरेशन्स अतिशय सुंदर पद्धतीने केलेले होते, त्यात कुठलेही कॉम्प्लिकेशन्स नाही, काही घाई गडबड नाही, काही प्रॉब्लेम्स नाही. तर त्यांनी अतिशय वाखाणलं की आमचं की एवढ्या सिव्हिलसारख्या ठिकाणी पूर्वी इथं फक्त जमिनीवर झोपायचे पेशंट, बेड नसताना, आज तर सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर हे 5 मजली बिल्डिंग झालेली, इथं ICU सारख्या फॅसिलिटी झालेल्या आहेत, ट्रॉमा सेंटर झालं, CAMS आहेत, वाटेल त्या सगळ्या गोष्टी आहेत, तरी सुद्धा इथं रुग्णांची हेळसांड होते. हे दररोज आपण बघतो. करोनाच्या पिरियडमध्ये सगळ्या प्रमाणात अतिशय योजनाबद्ध पद्धतीने भ्रष्टाचार आणि नियोजन शून्य कारभार हा सगळीकडे, सोलापुरातच नाही सगळीकडे झालेला आहे. अतिशय खेदाची गोष्ट आहे की इथल्या सिव्हिल हॉस्पिटलची एन्क्वायरी सुरू होते करोना काळात भ्रष्टाचार केल्याची. ही किती खेदाची बाब आहे. हे एक उदाहरण दाखल सांगितलं मी, आणि ह्या भ्रष्टाचारामध्ये सगळेच तितकेच इन्व्हॉल्ड आहेत. आज आपण बघतोय की पेशंटचे लाखो रुपये ओव्हर बिलिंग झालेलं आहे. आजच्याच न्यूजपेपरमध्ये त्याचा अहवाल आलेला आहे की ह्याच्यामुळं वैद्यकीय क्षेत्राला जे काही आम्ही एक मोठ्या प्रमाणावर नेऊन ठेवलेलं होतं, तर त्याला हे काळिमा फासण्याचे काम इथल्या प्रशासनानं आणि इथल्या काही वैद्यकीय क्षेत्रातल्या आमच्याच काही भाऊबंधांनी आणि काही हॉस्पिटल्सनी केलेलं आहे. एखादी आपत्ती येते, त्याला तुम्ही मदत करणं हे तुमचं मुख्य कर्तव्य असतं, पण त्या आपत्तीचा ह्यांनी बरोबर आपत्ती व्यवस्थापनाचा पुरेपूर गैरफायदा घेतलेला आहे. त्याच्यामुळेच आज आपण कुठलीही आपत्ती आली तर त्याच्यामध्ये आपल्याला जी काही प्रशासनाकडनं वेळेत मदत होत नाही, आणि जे सगळे जी बोंबाबोंब दिसते किंवा जे सगळा भ्रष्टाचार दिसतो, तर ते ह्याचं उदाहरण आहे. तर आता आपण 1993 सालच्या भूकंपातनं काय शिकलो, आणि करोनामध्ये आज मी सांगतोय की सोलापूरचाच अनुभव की जवळपास मार्चच्या एंडमध्ये सोलापुरात एक करोनाचा पहिला पेशंट डिटेक्ट झाला, पण त्याच्यावर प्रशासनाने पूर्णपणे एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की सोलापुरात करोना येऊच शकत नाही. ही भूकंपासारखी गोष्ट आम्हाला कुठलंही प्री इंटिमेशन न देता आमच्यापर्यंत इतके पेशंट आले आणि मी व्यवस्थितपणे ती मॅनेज केली. करोनासारखी परिस्थिती डिसेंबर महिन्यातच चायनातनं सुरू होऊन पूर्ण जगभर पसरत होती. प्रशासनाला ह्याचा पूर्ण माहिती होती. आज सुद्धा प्रशासन पूर्णपणे थंड बस्त्यात आहे. त्यांच्याकडे कुठलाही डिझास्टर मॅनेजमेंटचा प्लॅन नाही आहे. त्यांच्याकडं डिझास्टर मॅनेज कसे करायचे ह्याच्यातले तज्ज्ञ लोक नाही आहेत. ह्याच्यामध्ये फक्त त्यांच्या जवळच्या लोकांचा सहभाग आहे. ह्याच्यामध्ये ते डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅनचा कसा फायदा उठवायचा हेच त्यांच्या डोक्यात असल्यामुळं आज सुद्धा दररोज आपण जे काही करोनामुळं किंवा जे बाकीचे जे डिझास्टरमध्ये डेथ होतात किंवा जे लोकांची ओरड आहे, हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. आणि आता मला एक सांगावं वाटतं की कुठलाही आपत्ती की तुम्ही प्रशासनात असा किंवा कुठेही असा, एक ना एक दिवस तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या कुठल्याही आपत्तीमध्ये फसू शकता. आणि त्यावेळेला जर आपल्याबरोबर जर असं वाईट घडलं तर त्यावेळेला तुम्हाला मी जे आज बोलतो एवढं पोटतिडकीने त्याची नक्कीच तुम्हाला आठवण येईल. आणि दुसरा एक मला प्रामुख्याने सांगावं वाटतं की 1993 साली सोलापूरमध्ये जे काही होडगी रोडवर विमानतळ आहे तिथं त्याची धावपट्टी ही मोठी नसल्यामुळे मोठे विमानं इथं उतरू शकले नाही. त्याच्यामुळे जे काही मदत आंतरराष्ट्रीय आमच्यापर्यंत पोहोचली ती अतिशय उशिरा पोहोचली आणि त्याच्यामध्ये ते दुसऱ्या ठिकाणी उतरून मग ते बाय रोड 120 ट्रक्स आले आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते टेंट्स असतील किंवा औषधोपचार करायचे जे काही इक्विपमेंट्स आहेत किंवा औषधं आहेत किंवा ब्लँकेट्स, खायचे प्यायचे ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात लोकांनी लुटल्या आणि त्या बाजारात विकल्या. त्याच्यामध्ये लोक गब्बर झाले. आणि आज मोठ्या एवढा न्यूज चॅनलला ते मुलाखती देतात आणि सांगतात की करोना काळात मी किती छान काम केलंय. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की आमचं कोणी कौतुक केलं नाही याची काही मला खंत नाही, पण ह्या गोष्टीमध्ये ह्याचं आपत्ती व्यवस्थापनामध्ये माणुसकी सोडून ते माणुसकीला काळिमापासून लाखो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून मोठे झालेले लोक आज मोठ्या दिमाखाने सांगतात की मी किती व्यवस्थितपणे करोनाचं किल्लारी भूकंपाचं मॅनेजमेंट केलं. ते ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि परत त्या मुद्द्याकडे येतो की आज सुद्धा आज 21व्या शतकात आहे. 2020 सप्टेंबर उजाडलंय. सोलापूरचं 2014 सालापासून इथलं सुसज्ज विमानतळ आम्हाला वापरात येत नाही. त्याच्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या करोनाच्या लाटेत इथं वेळेत ऑक्सिजन, औषधोपचार वगैरे पोहोचले नाहीत. आणि त्याच्यामुळंच सोलापूर हे संपूर्ण भारतात करोनाच्या डेथ आणि फॅटॅलिटीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर होतं.
आज सुद्धा तिसरी लाट येणार प्रशासनच सांगतंय, तरीसुद्धा ती चिमणी पाडून इथलं एअरपोर्ट चालू करण्याबद्दल प्रशासन विरोधी भूमिका घेत आहे. त्याच्यात 1 वर्ष झालं आम्ही ॲक्टिव्हली तो लढा देतोय. आता तरी प्रशासनाने शहाणं होऊन ती चिमणी पाडून इथलं विमानतळ चालू करावं, एवढं तरी कमीत कमी याच्यातनं बोध घ्यावं. धन्यवाद.